या घरात मी किती दिवस राहते सोश, तुझ्यापेक्षा जास्त दिवस राहते ना. मग या घरात कोणाचे कसे स्वभाव आहे, तिथल्या गोष्टी कशा होतात हे मला माहिती आहे, तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि तुला ते सगळं शिकायची गरज आहे राजा. अरे पण तुला वाटतं तेवढी डम नाहीये मी. तू ना मला असं ट्रीटमेंट नको देत जाऊस. मला सगळं कळतं, सगळं कळतं. मग तुला इतकी साधी गोष्ट नाही कळली सोश? बाबांनी काय शिकवलंय आपल्याला? कोणाचं घर आहे? आजींचं घर आहे. मग त्यांच्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट, इमोशनल व्हॅल्यूज आहेत त्यांच्या त्या भांड्यांशी, ती गोष्ट अशी मोडीत काढताना तुला काही वाटलं नाही? मी तुला फोनवर सांगायचा प्रयत्न केला होता, तू ऐकलंस माझं? पर सगळ्यांसमोर तू मला खोटं पाडायचा प्रयत्न केलास. ताई यार, तू का वागतेस अशी? अगं आपण राजवाड्यांच्या सुना वगैरे नंतर होत ना सुश, बहिणी होत ना आपण. असं नाही झालं पाहिजे. आपल्यात हे असे सततचे वाद होत राहिले तर घरातलं वातावरण खराब होईल. वाव ग्रेट. म्हणजे आता घरातलं वातावरण स्पॉइल होण्यासाठी सुद्धा मी एकटीच रेस्पॉन्सिबल आहे ना? हेच म्हणायचंय ना तुला? म्हणजे तू खूप चांगली, मी खूप वाईट, मी विलन आणि तू हिरोईन, हेच ना? अगं मी तुला मनापासून काहीतरी समजावायचा प्रयत्न करते, तुला कळत कसं नाहीये सुश? आता ही जी काय तू आहेस ना, ही तू नाहीयेस. मला सांग ना, तुला प्रॉब्लेम आहे का काही? राजा प्रेशर आहे का तुझ्यावर काही? मला सांग, आपण नीट सॉल्व्ह करू सगळं. मी पूर्ण वेळ तुझ्या बरोबर आहे. माझ्यावर फक्त एकच प्रेशर आहे आणि तुझंच प्रेशर आहे. तू जेलस आहेस माझ्यावर. माझ्याकडे अधिकार आहेत ना म्हणून तुला माझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये 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 करायचं असतं, माझं प्रत्येक डिसिजन स्पॉइल करायचा असतो. पण एवढं लक्षात ठेव की मी तुझा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. प्लॅन? कसला प्लॅन? मला विलन करण्याचा प्लॅन. मी हिरोईन आहे ताई, हा? आणि मी हिरोईनच राहणार आहे. हे मी सगळ्यांना प्रूफ करून देणार आहे आणि तुला पण प्रूफ करून देणार आहे. तू लक्षात ठेव, मी हिरोईन आहे. चला सोनाली मॅडम, झाली सगळी कामं. मिताली आणि नारायणला सांगितलं ती भांडी सगळी नीट लावून घ्या. मिताली नारायण दोघंही ते काम करत बसलेत. त्यांना सांगितलं की पुन्हा आज जशी ती भांडी काढली तशी काढायची तर नाहीतच, पण त्यांची जागा सुद्धा हलवायची नाही आजीला विचारल्याशिवाय. त्यामुळे आता होपफुली याच्यानंतर असं काही घडणार नाही. काय काय झालं सोनाली मॅडम? काय झालं? आत्ता बऱ्या होतात तुम्ही बाहेर, काय झालं सांगा? काही नाही, मला जरा अपराधी वाटतंय. म्हणजे राहून राहून असं वाटतंय की आपण वेळेत पोचलो नसतो तर आज सुष्मिताने ती भांडी विकून टाकली असते का? अहो आजी रडल्या आज आपल्या समोर. हे नाही झालं पाहिजे. इतक्याही संवेदना नाही उरल्यात तिच्यामध्ये. साधा एवढा विचार नाही करता आलाय त्या मुलीला. स्वानंदी मॅडम, अजय दुखावली गेली ही गोष्ट खरी आहे, पण मी खरं सांगू का, आजी मनात नाही ठेवत काही. म्हणजे आजी एकदम हॅपी गो लकी आहे. अहो दुसऱ्या दिवशी तिच्या डोक्यात सुद्धा नसेल काही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला, पण म्हणून अशा माणसांना दुखवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला राजवाडे? या सगळ्याचा मनस्ताप झालाच ना आजींना. काय बोलू मला ना कळतच नाही या मुलीच्या बाबतीत. म्हणजे घ्या, मी पुन्हा तिथेच येऊन पोहोचते. मी फक्त माफी मागू शकते तिच्या वागण्यासाठी. स्वानंदी मॅडम, आता नका ना परत तेच सॉरी पुराण सुरू करू. तुमचा काही दोष नाहीये याच्यात. का तुम्ही सॉरी म्हणताय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती भांडी नाही ना गेली, ती घरातच आहेत ना. आणि सुष्मिताच्या बाबतीत म्हणाल ना तर मला असं वाटतं की ती खरंच लहान आहे. तिला या घरामध्ये या घरची सून म्हणून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असं मला वाटतं. अहो पण मुळात का? कशासाठी? आणि तिचं अस्तित्व मुळात नाकारताय कोण इकडे सांगा बरं? आता केलं ना सगळ्यांनी हे मान्य, आणि इच्छा नसतानाही आपण ती गोष्ट मान्य केली
की ती या घरची सून आहे. मग आता अजून काय वेगळं सिद्ध करायचंय तिला? मला ना राहून राहून का माहित नाही असं वाटतंय की नाही सुष्मिता असं वागणार हो. म्हणजे मला तिचं हे वागणंच पटत नाहीये. म्हणजे हा म्हणजे ती थोडी मॅच्युअर वागते, उथळ वागते कधीतरी. तिच्या मनात नसतं काही, वाटेल ते बोलून टाकते. पण ती ती वाईट व्यक्ती नाहीये. म्हणजे माणूस म्हणून ना तिने आजपर्यंत वाईट विचार नाही केलाय कोणाबद्दल. आत्ता ती जे काही वागते ते मला असं, ते तिच्या आतून नाही येते. हे असं इन्फ्लुएन्स्ड असतो ना आपण एखाद्याच्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतंय की ती काकूंमुळे कदाचित इन्फ्लुएन्स्ड आहे का. काय? काकू? नाही 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 स्वानंदी मॅडम, काय बोलता तुम्ही? माझे काकू? अहो स्वानंदी मॅडम, काकू का करेल असं? उलट तुम्ही बघितलं नाहीत का, दरवेळेस ती सुष्मिताला समजावत असते, तिला सांगत असते समजावून. दिसतंय मलाही ते. म्हणजे मी सुष्मिताला तिच्या जन्मापासून ओळखते ना. रागवणारी, भांडणारी, काहीतरी स्वतःच्या हक्कांसाठी वगैरे लढणारी, किंवा मुळात आजींसाठी इतकी महत्वाची असलेली त्यांची भांडी विकणारी बहीण नाही हो माझी. ती कशी आहे माहितीये का, ती तिच्यात रमते. म्हणजे तिचे ऑडिशन्स, तिचं मेकअप किट, एखादी छान एक्सपेन्सिव्ह लिपस्टिक, मग त्यासाठी पैसे साठवणं, रील्स बनवणं, स्वतःचे फोटोज काढणं, कुठल्या अँगलमधून आपण छान दिसतोय, माझे फॉलोअर्स किती आहेत, आणि 2-4 फॉलोअर कमी झाले तर तिला वाईट वाटतं, 2-4 वाढले तर तिला पार्टी करावीशी वाटते. अहो एवढंच आहे तिचं विश्व. म्हणजे मुळात ना सुष्मिताला तर लग्न वगैरे करायचंही नव्हतं कधी. तिची स्वप्न फार वेगळी होती. त्यात तिने हे लग्न केलंय, आणि लग्न केल्यानंतर तिने घरात कुठल्या गोष्टीला हात नाही लावला कधी. ती घरातल्या सगळ्या गोष्टींवर अधिकार गाजवायला निघालीये वगैरे. हे माझ्या तर आकलनाच्या पलीकडचं आहे सगळं. स्वानंदी मॅडम, तुम्हाला हे का नाही कळत आहे की तिचं लग्न झालंय अचानक, आणि ती मोठी समजायला लागली आहे स्वतःला. तिला असं वाटतंय की या घरातल्या प्रत्येकाने या घरची सून म्हणून तिचा स्वीकार करावा. मला एवढंच वाटतंय. हो मान्य आहे, पण मला पटत नाहीये की हा विचार तिने एकटीने केलाय. म्हणजे खरंच केला असेल का? मुळात ती आत्ता आली आहे ना घरात. तिला या घरातल्या कोणाची ओळख नाहीये, घरात कोण काय काम करतं माहित नाहीये, कुठल्याच गोष्टी माहित नाहीयेत तिला. मग आपण अधिकार जाऊन कोणाकडे मागायचे हे कसं कळलं तिला? या गोष्टींचा अवेअरनेस आला कुठून? आणि अधिकार मिळवल्यानंतर त्यांचा गैरवापर कसा करायचा हे कसं कळलं सुशला? म्हणजे तिला कोणीतरी सांगतंय ना.